आहे ना, तुम्ही फक्त आवाज द्या, मागाल ते मिळेल. ही 40+ स्पर्धा आहे, काय टेन्शन घेऊ नका. काय नाना पवार आणि बघा पोलीस बंधू विनोदजी भोईर. चला शेत, जर कोणाला चहाचा टीचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण अवश्य घेऊ शकता. चला समर्थ करू, कुठल्या प्रकारचा वेळ दौडू नका, कारण ते सलामीचे फलंदाज आलेले आहेत. आजच्या दिवसातील हा अंतिम सामना असेल. दोन्ही संघांमध्ये तुल्यमूल्य लढत आणि उद्या मात्र मेगा फायनलचा दिवस. केपी काल मात्र क्वालिफाय झालं सुजल 11 विंधन. पहिल्या दिवसामध्ये मेडिटेक पनवेल, दुसऱ्या दिवसामध्ये आई नानादेव प्रसन्न नांदगाव, तिसऱ्या दिवसामध्ये सुजल 11 विंधन. हा संघ कर्णधार किरण पाटील पहिल्या दिवसामध्ये कर्णधार, आणि इथे मात्र रन मशीन रिव्हर्स शॉटचा जनक संतोषजी म्हात्रे ओवळे यांचे आगमन. त्यांच्या समेत महेशजी उरणकर, महेश स्पोर्ट्सचे मालक, आणि रायगड 40+ मास्टरचे कार्याध्यक्ष सध्या थोडंसं अनफिट संतोषजी पवार. प्रियांश 11 नावडे आणि माऊली प्रसाद सुकापूर असं प्रियांश 11 नावडे आणि गौरी स्पोर्ट्स विजय खरकर यांचा संघ उल्वे असा सामना चालू आहे. शांतता बालगा समर्थन कक्षामध्ये, शांतता बालगा. स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. दीपक गोलंदाज, वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं षटक. समर फलंदाज, दमदार फलंदाज निर्दोष. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो निर्धाव. नॉन स्ट्राइक एंडला संतोष मध्ये. मगाशी मात्र पहिल्या सामन्यामध्ये काय गमचक फलंदाजी केली होती संतोषने. पुन्हा एकदा दीपकचा चेंडू भिरकावून दिलाय फायंडे क्षेत्राकडे. हा म्हणतात चेंडू येतोय सीमा पार आलाय. 5चा इशारा, चौकार. धावा कशा आल्या याला महत्व नाही, धावा येणं अतिशय महत्वाचं. दोन्ही संघ मात्र सुपर 4 मध्ये जाण्यासाठी, एका ट्रॉफीला स्पर्श करण्यासाठी दोघांचे हात मात्र पुढे सरसावलेत. परंतु क्रिकेट आणि राजकारणामध्ये एकाला माघार घ्यावी लागते. तसं मात्र इथे कोण माघार घेणार आणि कोण पुढे जाणार येणारा कालावधी सांगणार. दीपकचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्दोष साठी पडतोय. 4 धावा धापलकार लागलेत. 5 षटकांचा सामना आहे. प्रत्येक सामने आम्ही 5-5 षटकांचे ठेवलेत. पुन्हा एकदा इथे मात्र फसवा चेंडू आणि आता मात्र झेल कॅरी करायचा होता परंतु इथे मात्र झेल सुटलाय आणि थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा 2 शतक चेंडूची पकड करेपर्यंत त्याचा फायदा मात्र मिळतोय. प्रथम फलंदाजी करत असताना गौरी स्पोर्ट्स संघाच्या अगेन्स्ट प्रियांश 11 नावडे संघाला. नवदीप पाटील यांचा संघ आणि त्यांच्याशी दोनात करतोय विजय खारकर यांचा गौरी स्पोर्ट्स उल्वे संघ. पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. संतोषसाठी चेंडू हलकासा प्लेसमेंट पाहायला मिळालं. अतिशय दमदार अशी खेळपट्टी, अचूक अनुकूल वातावरण, पोषक असे सर्व काही. येणाऱ्या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान, सर्वांना सेम संधी. पहिल्या दिवसापासून तर 4थ्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवसामध्ये वेगवेगळे समालोचक आपण पाहिले या व्यासपीठावर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल. सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक करून दिलाय. षटकार लगावल्यानंतर गोलंदाज मात्र आपली हुकूमत चोख बजावतो. संघाची धावसंख्या धबकार लागतोय 8. 8 धावा धापलकावर. दीपकचा षटकातील पुढचा चेंडू समोर फलंदाज निर्दोष. नॉन स्ट्राइक एंडला संतोष मधने. निर्दोष करत मॅनफॉर्म चिरले. संतोष मधने मॅनफॉर्म कलंबोली.
पुन्हा एकदा ऑप्शनच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू पंचाणा काय फलंदाजाला मात्र समजला नाही आणि षटक संपण्याचा इशारा. ज्यावेळेला गुडलेस पॉइंटच्या टप्प्यामध्ये चेंडू पडतो म्हणजे डोक्याच्या खाली त्यावेळेला फलंदाजाला मारण्यासाठी अशक्य जातोय. इथे मात्र चर्चा सत्र चालू आहे. नितीनजी कोहली, संतोषजी म्हात्रे, नाना पवार, सज्जन नवाले, किरण पाटील, रत्नदीप पाटील आणि आमचे कमिटी मेंबर उपाध्यक्ष नानाजी दिवेकर त्यांच्या समेत विश्वनाथजी म्हात्रे सर्व व्यासपीठावर असणाऱ्या मान्यवरांना मानसी मानवंदना देण्यात येत आहे. दुसऱ्या षटकाला होईल प्रारंभ आणि दुसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाज बघतोय ते मात्र एक दमदार गोलंदाज आयलेश म्हात्रे. सामन्याचा सामनावीर, ऑलराऊंडर परफॉर्मन्स आणि ज्याच्या हातामध्ये आहे जादू तो मात्र फिरकीचा जादूगार अल्वे नोटचा दुसरा डावखुरा खेळाडू आयलेश म्हात्रे. बघा ही आहे फिरकीची जादू. डावखुरा खेळाडू म्हटलं ना तर उजव्या फलंदाजासाठी नेहमी डोकेदुखी म्हणजे समोर किरण पाटील आला की डोकेदुखी, आयलेश आला की डोकेदुखी. पुन्हा एकदा आता मात्र कोणासाठी ठरली ही डोकेदुखी. समाज कक्षेला सलामी देण्यासाठी आलाय दमदार दमदार गगनभेदी षटकार. आणि या 7 हवेने संघाची धावसंख्या बरोबर संतोष पवार कडे नेम होता आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकली. स्कोर कार्ड स्कोर झाला तो मात्र 14 धावा. बिनबाद 14 प्रियांश 11 नावडे अगेन्स्ट गौरी स्पोर्ट्स उल्वे. या दोन संघादरम्यान चाललेला हा कुंभ मेला क्रिकेटचा थरार टेस्ट थरार. आयलेचा पुढचा चेंडू पाहायला मिळतो. सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू बॅटची कड घेऊन जातो. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावेसाठी प्रयत्न परंतु एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती मात्र आतापर्यंत 15 या धावसंख्येवर. एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर 5 षटकांचा सामना. पहिलं सत्र आपण पाहतो. सुंदर अशी स्पर्धा, सुंदर अशी लढत आणि सुंदर असं वातावरण या मैदानावर आपण पाहतोय. 5 दिवस चालणारी रायगड 40+ मास्टर आयोजित मान्सून ब्लास्ट 2025. आयलेसचा पुढचा चेंडू निर्दोष घरासाठी पडला. फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि पंचांचा इशारा होतोय 4 धावेचा. आला हा चौकार. समोर एक चिरल्याचं वादळ, घोंगावणार वादळ, उरण तालुक्यातील वादळ आणि या वादळाला रोखायचं असेल तर मात्र तुम्हाला काहीतरी करावे लागेल. कारण एक वेळा तर काय निर्दोष बॅट चमकली तर मात्र काही होऊ शकतं. पुन्हा एकदा बघा इथे फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक जेच करण्याचा प्रयत्न करतात परंतु बॅकअप मात्र चांगला मिळतोय. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी होतोय आणि इथे बघा चित्त्याच्या चपलाईने या वयामध्ये सुद्धा धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑन द सिमेंट कॉन्क्रीट पिच. या कॉन्क्रीटच्या पिच वर सुद्धा एवढ्या चपलाईने धावतात एक खेळाडू. अप्रतिम. स्कोर कार्ड वर स्कोर झाला आतापर्यंत पाहायला गेलो तर 21 धावा बिनबाद. दुसऱ्या षटकातील काय चेंडू देखील बाकी असेल. एकच चेंडू शेष असेल या षटकातील. तर पाहूया दोन फलंदाजांमध्ये बातचीत होतोय. दोन फलंदाजांमध्ये चर्चा सलामत होतोय. दोन फलंदाज एकमेकाला सल्ला देतात कसं करायचं, कसं खेळायचं, कशा धावा बनवायच्या आणि कशा समोरच्या संघाला नमवायचं ती मात्र इथे प्लॅनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर पाहूया पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आयलेश म्हात्रेचा पुढचा चेंडू निर्दोषसाठी पडतोय. पुन्हा एकदा जोरदार हुक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र कमबॅक करणारा षटक. 2 षटक संपले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये आयलेसने दिल्यात आपल्या वैयक्तिक 13 धावा. टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडूचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 12 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावर लागली ती मात्र 21 धावा. 21 धावा धावफलकावर. 30 चेंडूचा खेळ आपण पाहतो. 12 चेंडूचा खेळ आणि नवीन गोलंदाज दुसरा पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज रायगडचा क्रिस गेल म्हणून ज्याची गणना ज्याची ख्याती आहे आणि वेशवी गावाला ज्याने 7 समुद्र पलीकडे नेलं, उरण तालुक्याचं नाव उंचावलंय तो मात्र गोलंदाज समर्थ कडू वेशवी. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात आणि आता मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार. इथे मात्र फटका फसलाय आणि क्षेत्ररक्षक मात्र सुरेख अशी झेल घेतोय. कॅच कोणी घेतले.
आदिनाथ आदिनाथ गायकर चेर घेतोय. आदिनाथ गायकर झेल घेतात आणि आता मात्र जी जोडी जी झुंज होती जी मात्र रेस लागली होती त्या मात्र फोडण्यामध्ये यशस्वी झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललेत. सत्ता कर्णधार कॅप्टन वेस कॅप्टन अजय 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 कोहली 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 आणि समर्थक कडू यांच्यामध्ये लागलेली झुंज कोण यशस्वी होणार? अजय की समर्थ? समर्थ की अजय? कोण कोणावर भारी पडणार? आने आले आले दिलाय मात्र टोला अख्खा गोला उचल के बोला चेंडू सीमा पार षटकार. संघाची धावसंख्या धापकार लागतो तो मात्र 27 धावा. एक बाद 27. प्रियांश 11 नावडे संघ. पुन्हा एकदा चेंडू जातोय. 55 रन बाकी आहे. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर 7 दुसऱ्या चेंडूवर 4 10 धावा वसूल केल्यात. अजय कोहली नावडे कर्णधार कसा असावा आणि कर्णधाराला कसं साजिशन द्यावं मार्गदर्शन द्यावं ते मात्र नरेश गायकवाड तिकडे आहेत या संघामध्ये आणि नितीनजी कोहली या संघाचे मेंटर आहेत. स्कोर कार्डवर पंच काय 6 आहे की 4 आहे? 4 दर्शवलाय. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा जोरदार प्रहार अजयसाठी चेंडू पडलाय. पुन्हा एकदा आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतं सीमारेषा लगत अफलातून क्षेत्ररक्षण. सांगितलं आता पण समर्थला मागच्या मॅचला समर्थने 50 मारल्याबद्दल हा चेंडू पडल्यानंतर सांगतो. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके विजय शेठ खारकर गौरी स्पोर्ट्सचे सर्व यांच्याकडनं तब्बल 2000 रुपये कॅश प्राइज झालेला आहे. आपल्या मनाच्या अंतःकरणापासून साहेब आपण जर मॅचचा आनंद घेत असाल तर सागर पाटील तुमचा मित्र तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोय. पाण्याची पूर्तता करा. पुढचा चेंडू अजयसाठी. हा पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सीमारेषा लगत. कर्णधाराला साजिश अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतोय. एक गडी बाद झालाय फक्त आणि संघाची धावसंख्या धबकार लागतो तो मात्र आतापर्यंत पाहायला गेले तर 34 धावा. चिंचपाडा संघाचा गुणलेखक खेड्या पाड्यामध्ये एक जबरदस्त गुणलेखन आपण पाहतो. उमेश भूर मॅन फ्रॉम चिंचपाडा. चिंचपाडा गाव म्हटलं की सर्वच काय आहे आणि स्कोर कार्डवर स्कोर झाला तर मात्र 34. अशी मजाक मस्ती क्रिकेटमध्ये करावी लागेल आणि आपण पाहतोय इथे मात्र ज्या फलंदाजाला गोलंदाजी करताना भले भले खेळाडू घाबरायचे नाकी न यायचे असे मात्र पप्पन म्हात्रे यांचे बंधू अनंत म्हात्रे इथे उपस्थित आहेत. एक काल गाजवणारा खेळाडू परंतु देवाने त्याला आपल्याकडून हिरावून नेलाय. त्याला सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. पप्पनजी म्हात्रे पेट. आता मात्र गोलंदाज एक तंत्र शुद्ध गोलंदाज आपण पाहतोय ज्याने जबरदस्त असा झेल घेतला होता. तोच मात्र गोलंदाज आदिनाथ गायकर. आयलेश म्हात्रे काय जबरदस्त कामगिरी. स्कोर गाडीवर स्कोर झाला 34 धावा धावपडकावर. प्रत्येक चेंडूची टिप्पणी अचूक सांगितली जाईल. तुम्ही डिस्टर्ब करू नका काय टेन्शन घेऊ नका. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आदिनाथ गायकर बघा मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्यामध्ये यशस्वी. गुड फिल्डिंग आणि इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता पण किरण खानावकर आले दर्शवलाय की हा चेंडू सीमा पार झालाय चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या पुढे सरकले. आकार घेतला मुसंडे मारले धावपळकार धावा लागतात तो मात्र 38 धावा धावपळकार लागलात. 5 षटकांचा सामना. दोन्ही संघ मात्र विजयाच्या उंबरठ्यावर विजयासाठी असलेले विजय आम्हाला हवाय. पुढे सरसावून बॅट टू द बॉलर. इथे मात्र जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. अजय कोहलीची बॅट तडपली तिकडे मात्र त्याला साथ देतोय निर्दोष घरात.
दोन्ही संघ आणि दोन्ही संघाचे पुरस्कर्ते अतिशय स्ट्रॉंग झोन मध्ये आहेत. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी, गती कमी केली, व्हेरिएशन बदलला, लेग स्पिन चेंडू आणि फलंदाज मात्र होतो बीट. पुढचा चेंडू या षटकातील स्कोर आहे स्थिर झालाय स्कोर कार्ड वर 39 धावा धापलकावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय, सर्वात लांबीचा गगनभेदी आला हा षटकार. 6 संघाची धावसंख्या पुढे सरकली. धावफलका धावा लागतात त्या मात्र 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चालू आहे. धावसंख्या 45, 5 षटकांचा सामना. पुन्हा एकदा बघा आणि इथे मात्र काय होऊन बसलं, डॉट चेंडू. इथे मात्र प्रत्येक चेंडूवर ऐलिश मात्र मागे मागे बघतोय, कारण त्या क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. काय होणार, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लॉलीपॉप चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलाय. असे तर चेंडू तुम्ही समोर द्याल तर मात्र त्याचा नतीजा आणि 95 इशारा. टोटल 7 धावा. आता मात्र नोबल दर्शवलाय, मात्र फुईट असेल. फलंदाजाला देऊ नका मोका, समोरचा गोलंदाज पाहून बिंदास ठक ठक ठोका. आता मात्र मोका असेल, मात्र कोणासाठी झेल घेतला तरी फलंदाज बाद नसेल, फक्त रनआउट होऊ शकतोय. बघूया सुवर्ण संघ फुईटचा चेंडू. 52 धावा धावफलकावर. धावसंख्या 52 झालं. चेंडू द्यायचा आहे आणि इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय, चेक केले जातोय. आमचे उपाध्यक्ष नानाजी दिवेकर पाहत आहेत. चेंडू नो आहे की नाही हे पाहिलं जातोय. आणि तिसऱ्या पंचाने सुद्धा नो चेंडू दर्शवलाय. इथे टाळ्यांचा प्रचंड गुड डिसिजन, टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद. परंतु चांगली कामगिरी केली तर वाजतात टाळ्या आणि त्यात जर थोडी खराब कामगिरी झाली तर तिथूनच येतात गाल्या. हे क्रिकेट आहे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा फिरून मारणारा चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. स्टंप कव्हर करून आता मात्र अतिशय दमदार खेळ पाहायला मिळतोय. निर्देश करत प्रत्येक चेंडूवर एक मोहर लावतोय षटकार चौकारांची आतषबाजी. आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या धावफलका लागतो ती मात्र 58. पुन्हा एकदा रत्नदीप दादा पाहतात. डेट चेंडू डॉट चेंडू देण्यात आलेला आहे. आणि नेहा एंटरप्राइजेसचे सर्वेसवार रामशेठ गुरु यांचं आगमन. बॅट्समन पाठीमागे गेलाय पूर्णपणे, त्यामुळे हा बॅटिंग क्रीजच्या पाठीमागे गेलाय आणि पंचांनी तो डॉट चेंडू दर्शवलाय. पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. ही स्पर्धा मानाची सन्मानाची आहे. एक बाहेर गेला.
हॅलो, थोडं शांत राहा, योग्य निर्णय दिला जाईल. तर पुन्हा एकदा डिसिजन देण्यात आलेला आहे. दोन्ही पंचांच्या माध्यमातून हा षटकार असेल. तर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजून घ्या. एक पाय आहे ऑन फील्ड मध्ये. बॅट्समन ज्या वेळेला सफल झाला त्यावेळेला एक पाय त्याचा प्रॉपर स्क्रीजवर आहे आणि एक पाय बाहेर, त्यामुळे हा षटकार असेल. डिसिजन मात्र देण्यात आलेला आहे की हा चेंडूवर षटकार आहे. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोअर गाडीवर स्कोअर 58. आता मात्र एक महत्वाची सूचना, 10 वेळा विचारू नका, सामन्यावर लक्ष द्या. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज सागर मयेकर आले, काय चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. धावसंख्या मात्र झाली 58. षटकातील पुढचा चेंडू. 58 धावा धावफलकावर लागल्यात. डॉक्टर सागर मयेकर 22 वर्ष या क्षेत्रामध्ये घातले, प्रामाणिक समालोचक आहेत म्हणून या स्टेजवर बसलोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकला होता, परंतु इथे मात्र एका चेंडूला पकडण्यासाठी 3-3 क्षेत्ररक्षक धावलेत आणि इथे मात्र बॅकअपला कोणीच नाही. बघा, कव्हरिंगला कोणी नाही, त्याचा मात्र फायदा. आणि इथे मात्र बघा, होत्याच नव्हतं झालं. हे 40+ खेळ आहे, हे पावसाळी स्पर्धा आहे आणि आज मात्र 3 दिवसीय गप्पा असणारे सर्व प्रेक्षक आज मात्र हसी आनंद, खरोखरच आनंद उत्सव साजरा करतात. कारण तर धावा या वयामध्ये घेणं शक्य नसतं मित्रांनो. कारण या वयामध्ये 40+ झाल्यानंतर नजरेचा प्रॉब्लेम असतो, कुठे पाय घसरला किंवा काय पावसाळी स्पर्धेमध्ये, परंतु सुरेख रंग विकून येतात. आणि स्कोअर गाडीवर स्कोअर झाला आतापर्यंत 61 धावा धावफलकावर. सुरेख अशी कामगिरी पाहायला मिळतं. निर्दोष सलामीला आलेत, काय जबरदस्त फलंदाजी आणि करणाऱ्याला साजिश अशी फलंदाजी पाहायला मिळतं. होती मात्र अजय कोहलीच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू डॉक्टर सागर मयेकर यांचा निर्दोष घरासाठी पडतो आहे. पुन्हा एकदा जोता हो करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू जातो, मात्र ऑफस्टम्पला पूर्णपणे कव्हर करून खेळण्यासाठी आले होते फलंदाज निर्देश करत, परंतु डॉक्टर सागर मयेकर यांचा चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्कोअर गार्डवर स्कोअर स्थिर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र पूर्णपणे स्वतःला झोकून दिलंय आणि चेंडू मात्र विरकावून दिलाय. पंचांचा इशारा येतोय चौकार निर्देश घरतच्या बॅटमधून. आतापर्यंत निर्देश घरतची धावसंख्या पाहायला गेली तर संघाची धावसंख्या 65 आणि वैयक्तिक निर्देश घरतची धावसंख्या धापकायला लागतोय 35 या धावसंख्येवर खेळतोय. एअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू या षटकात दिला. अप्रतिम चेंडू कमबॅक करणारा षटक पाहायला मिळतो डॉक्टर सागर मयेकर यांचं. समोर फलंदाज एक विस्फोटक फलंदाजाला मात्र रोखून ठेवलंय निर्देश घरत यांना. आणि स्कोअर गार्डवर स्कोअर आतापर्यंत पाहायला गेले तर 65 धावा धापकावर लागल्यात. उच्चांक होता 95 धावसंख्येचा पाहायला मिळेल. बघूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू ब्लॉकचा मारा, ब्रह्मास्त्राचा वापर आणि स्वतः गोलंदाज चेंडू पकडण्यासाठी धावतात. आणि इथे मात्र काय होऊन बसलं, काही गरज नव्हती धाव घेण्याची, परंतु स्ट्राईक घेण्याच्या मोहामध्ये एक गडी चांगलासा फलंदाज कर्णधार मात्र बाद होतोय अजय. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चालले जबरदस्त फलंदाज दीप आलेत नवीन फलंदाज.
सुरेख कामगिरी अजय आणि निर्देश मध्ये पाहायला मिळाली. सुंदर भागीदारी. आठ चेंडूमध्ये 21 धावांची दमदार मॅरेथॉन इनिंग खेळले ते मात्र अजय कोहली स्वतः कर्णधार आणि निर्देश घरत अजूनपर्यंत क्रीजवर आहे. वैयक्तिक निर्देश घरतची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 16 चेंडूमध्ये 36 धावसंख्येवर खेळतात निर्देश घरत. तर पाहूया सागर मयेकर यांचा पुढचा चेंडू डीप साठी पडतोय. किती धावांचा उच्चांक उभा करतोय प्रियांशी लेवन नावडे संघ. जबरदस्त चेंडू. अप्रतिम चेंडू. गुडलेस पाडो. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली होतो. बॅटकटच्या स्वरूपामध्ये धावा मिळतात. अप्रतिम क्रिकेटचा माहोल पाहायला मिळालाय. सुंदर असा टेस्ट थरार. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 13, चौथ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या, चौथ्या षटकामध्ये 24 आल्या आणि पाचव्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्यात. टोटल संघाची धावसंख्या धावफलकावर लागतोय 67-68 धावांचा टार्गेट. या धावा कशा प्रकारे गणल्या जातील आणि फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील, गोलंदाज कशा प्रकारे त्यांना सामोरे जातील, ऐकूया पुढील आवाज. ओरण समर्थक असोसिएशनचे एक दमदार समालोचक निवेदक आमचे मित्र प्रकाशजी ठाकूर धुतुम यांचा आवाज. धन्यवाद. सामने आपलेच आहेत, त्यामुळे या स्पर्धेसाठी आम्हाला जी स्पोर्ट्स सायकल प्रस्तुत केली ते मात्र नेहा एंटरप्राइजेसचे सर्व सरदार रामशेठ घरत यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. सागर पाटील पैशाने गरीब आहे, मनाने भरपूर श्रीमंत आहे. फक्त मानाची माणुसकी हीच माझ्यासाठी महत्वाची आहे. आणि ही जरी संजय पाटीलची स्पर्धा असली तरी माझा बॅनर फोटो नसला तरी माझी स्पर्धा आहे म्हणून मी इथे उपस्थित आहे. ही महत्वाची एक विनंती आहे. यापुढे लक्ष केंद्रित करा. धन्यवाद. क्या बात है, अतिशय सुंदर. खरं तर शेवटच्या क्षणी सागर पाटील यांनी मन जिंकली. आज अनेक या विभागातील ज्येष्ठ खेळाडू, अनेक मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक स्वागत केलं जात आहे. शेवटचा सामना, अंतिम सामना नावडे वर्चस्व उल्लू या दोन संघांमध्ये. प्रथम नाणेपैकी जिंकून उल्लू संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं नावडे संघाला. धावसंख्या या ठिकाणी काढली होती नावडे संघाने 67 आणि 68 धावांचा टार्गेट ठेवलं ते या ठिकाणी उल्वे संघापुढे. बघूया आता या 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतोय हा उल्वे संघ. याची देही याची डोळा. लवकरात लवकर चला, सलामीची जोडी मैदानात पाठवा. पाणी पाठवा, पाणी. चाय साहेब देवेकर साहेब, पंचांना चहा हवाय, चहा हवाय पंचांना. हा द्याव द्याव, बिचारे दिवसभर राहतात. खर तर मी अगदी मनापासून कौतुक करेन पंचांचं आणि सागरचंही. सागर कधीही कुठल्या कामासाठी लाजत नाही, नाही म्हणत नाही. कारण का तो स्वतः मनापासून म्हणतोय की माझ्याकडे पैशाची श्रीमंती मनाची श्रीमंती आहे. आणि अनेक नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही. तुम्ही किती काही बोला. आणि दिवसभर त्या पंचाने अतिशय योग्य निर्णय, अतिशय चांगली पंचांची कामगिरी केली. त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजे. आणि शेवटचा सामना चहाची व्यवस्था या ठिकाणी केली गेली. सकाळच्या सत्रामध्ये चालू झालेले सामने, आता शेवटचे संध्याकाळचा सत्र आता या ठिकाणी चालू झालेले आहे. आणि शेवटचा सामना, अंतिम सामना उल्वे वर्चस्व नावडे या दोन संघांमध्ये चालत. त्यातील एक इनिंग मात्र संपलेले आहे. 67 धावाकडून 68 धावांचा टार्गेट या ठिकाणी मात्र ठेवले गेलेले. बघूया आता समर्थकडू ची टीम आणि समर्थकडू कशा प्रकारे 68 धावाकडून हा सामना जिंकतोय.
40+ मास्टर असोसिएशन आयोजित रायगड 40+ मान्सून ब्लास्ट 2025 या स्पर्धेचं भव्यदिव्य असं आयोजन रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या या स्पर्धा रायगड 40+ चे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री संदीपजी पाटील बॉस यांच्या माध्यमातून एक दैदिप्यमान असं आयोजन त्याचे साथी सर्व सहकारी यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिलीत. सागर पाटीलचा आभार व्यक्त करीन की आयोजकाच्या माध्यमातून त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की उद्या तुम्हाला समालोचनासाठी यायचं आहे. जोडी फिक्स आहे समर्थ गडू आणि नंदू घरात. एकीकडे सुनामी तर एकीकडे वादळ कोणाला रोखू शकत नाही तुम्ही. नंदू घरात ना नंदू घरात काळुंद्रे तर ब्रँड आहेत ते या ब्रँडला कोणी ओळखत नाही. सगळेच या ठिकाणी आयकॉन खेळ ब्रँड आहेत जुने जाणते अनुभवी. आपला काळ त्यांनी गाजवला होता की काळी आज तर खरोखरच खुश आहेत कारण का पूर्वीच्या काळामध्ये शेतांच्या ढेपळामध्ये खेळणारे तेच खेळाडू आज मात्र सपाट मैदानावर खेळतायत. याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो यांच्यासाठी. एक काळ असं सांगत होते की 40+ खेळाडूंचा क्रिकेट संपलेला आहे पण क्रिकेट संपलेला नाही क्रिकेट अंततः आणखीन चालू झालेला आहे आणि हा सतत चालू राहील. चला आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना रंगतदार सामना क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटचा महामेळावा क्रिकेटची रणधुमाळी क्रिकेटचा रणसंग्राम या मैदानावर अर्थात त्याचा पारगाव गावच्या नानोबाच्या क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला येतो अर्थातच रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू सुनामी म्हणून त्याला नक्कीच धावांचा पाऊस पाडणारा एकदा चालू झालं का थांबायचं नाव घेत नाही. वादळ मात्र मैदानावर भंगावत राहतं असा समर्थ कडू बोलूनचे मार्कोरे गोलंदाज दीप पाटील. अतिशय सुंदर असा चेंडू मात्र इथेच पद्धतीने खेळून काढले. चेंडू मात्र कवरच्या दिशेने खेळायला बघूया रणाच्या स्वरूपात पाहत होते का नाही मात्र माघारी परतलाय नंदू घरात. एक चांगला प्रयत्न होता तुतू मैमय चालू होतं पण चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्याच्यामध्येच मात्र दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकले हे क्षेत्ररक्षक अर्थात नावडे संघाचे क्षेत्ररक्षक. स्ट्राईकला आला तो नंदू घरात वैयक्तिक पहिला आणि सांघिक खातं खोलताना समर्थ करू बिनबाद एक धाव. माझ्यासोबत जोडले गेलेत नानाजी दिवेकर अतिशय उत्कृष्ट मराठीचा गोड आवाज चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना ऐकायला मिळालं. आज संपूर्ण दिवसभर पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली अर्थातच वासुशेठ भोईर कोळी गावचे दानशूर व्यक्तिमत्व त्याचबरोबर नेरेगावचे दानशूर व्यक्तिमत्व नितीनजी जोशी यांच्या माध्यमातून संपूर्ण दिवसभर भोजनाची व्यवस्था केली गेली. सर्व देणगीदारांचा दानशूर व्यक्तींचा मनापासून आभार ज्यांचा या स्पर्धेला हातभार लागलाय. उंच मारलेला फटका चेंडू मात्र लंगावच्या डोक्यावर जातोय का बघायचं. चेंडू गेला सीमा रेषापार या दणदणता सनसनता छगा. चेंडूची जागा हेरली ज्या क्षेत्रामध्ये चेंडू येणार त्या क्षेत्रामध्ये मी पाठवणार. क्षेत्र कुठलंही असू दे थर्डमॅन असू दे फाईन लेग असू दे लॉंग ऑफ असू दे लॉंगन असू दे तेवढी ताकद आमच्या दंडामध्ये आहे आणि त्या ताकदीचा वापर मात्र आम्ही नक्की करणार. थोडासा नाखुश गोलंदाज धावसंख्या या ठिकाणी बघतोय आपण 7 बिनबाद 7. नंदू घरात मात्र हवी ठरताना पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय संपूर्ण ताकद त्या फटक्याला लावली आणि लंगापच्या डोक्यावरून मात्र मारलेला हा सुंदर असा नेत्रदीपक फटका षटकार. साईट मात्र चेंज केली गेलेली आहे कधी राऊंड द विकेट कधी ओव्हर द विकेट. पुन्हा ते खेळण्यास सज्ज आहे नंदू. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र थर्मॅनच्या दिशेने चेंडू मात्र वेध घेतो या ठिकाणी आणि सहजरित्या चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय आणि ह्या आलात पुन्हा एकदा 4 धावा. धावसंख्या या ठिकाणी वाढताना धावसंख्या या ठिकाणी झाली 11 म्हणजे पहिलं दशक पार करताना 68 धावांचा टार्गेट आहे. अशा प्रकारे जर सर्व फलंदाजी झाली तर नक्कीच लक्ष मात्र दूर नसेल.
क्षेत्रक्षण मात्र दूरवर पसरलं. आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, कव्हर क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड असेल, थर्ड मॅन असेल, फाईन असेल, पॉइंट असेल, सर्व क्षेत्रामध्ये दूरवर क्षेत्रक्षण पसरलेलं. आणि त्याच प्रकारे गोलंदाज करताना चेंडू आतापर्यंत फेकले गेले 3, उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. 5 षटकांचे सामने. लक्ष आहे 68 धावांचा. धावसंख्या धावफलकावर 11, बिनबाद 11. अतिशय मारलेला सुंदर असा फटका या ठिकाणी जेल घालण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र जाते पुन्हा एकदा डीप बॅकवर्डच्या डोक्यावरून 6 धावांचा आलेला हा षटकार. खरं तर इकडे एक मोठा महान खेळाडूची उपमा दिली गेली. वाकडं तिकडे उस्मान पटेल असे म्हणतात. नाना देवकेजी उस्मान पटेल अगदी बरोबर. चेंडू कशा प्रकारे तुम्ही टाका. चेंडू म्हणजे आमचा दुश्मन आहे, त्याला आम्ही मैदानात ठेवणार आहे, त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवणार. आणि चेंडूचं आणि बॅटचं कधी जमलंच नाही. क्या बात आहे. आता जे किरणजी म्हणतात अभ्यास केला बोलते समर्थाचा पेपर आला नंदूचा. क्या बात आहे. खूप टायमिंग मध्ये शब्द समजा जळतात. खरं होतं कधी कधी असं. म्हणजे कधी कधी करायला तो गणपतीने होतो मारुती. अशा प्रकारचे शब्दावली आहेत. पुन्हा एकदा मैदानात सुंदर मारण्याचा प्रयत्न, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. आता मात्र अचूक लाईन मध्ये गोलंदाजी करताना सूर मात्र गवसताना दिसतो या ठिकाणी या गोलंदाजाला, अर्थातच दीप पटेल याला. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. शेवटचा एक चेंडू दीप पटेल यांच्या खोट्यातील. धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी 17. 68 धावांचं लक्ष. नावडे वर्षाचा उल्वे या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत. शेवटचा सामना, अंतिम सामना. डिफेन्स पद्धतीने खेळून काढला. क्या बात आहे. दिशा दिली चेंडूला. त्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण मिड विकेटचा शतक मात्र धावून गेला या ठिकाणी आणि दुसरी धाव घेण्यापासून लोक यश मिळवतोय. अशा तऱ्हेने षटक क्रमांक पहिलं संपतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतायत 18. आणि अशा तऱ्हेने उर्वरित 4 षटकांचा खेळ शिल्लक बाकी, म्हणजे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 50 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 50 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. पण अशा प्रकारे फलंदाजी झाली तर नक्कीच जोरदार मारले, कडक मारले. कधी फलंदाज हवी ठरतो तर कधी गोलंदाज हवी ठरतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी चित्र बदल सांगता येत नाही. चला लवकरात लवकर मीटिंग नको. चला पंच, संध्याकाळचा सत्र आहे. जर पाऊस आला, सावट पडलं तर मात्र फलंदाजांना थोडासा नक्की त्रास होऊ शकतो. आणि उद्याचे लॉट्स टाकायचे आहेत. गोलांच्या मार्कवर नवीन गोलंदाज संतोष मदने. स्ट्राईकला येतो नंदू घरत, नास्ट्राईकला येतो समर्थ कडू जोयू मैदानात. मी सातत्याने म्हणत आलोय सुनामी हे वादळ आहे, हे रोखणं इतकं शक्य नाही. आणि ज्याने यांना रोखलं तो मात्र जिंकला. का जोपर्यंत मैदानात तोपर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी. ते श्वान आलेत मैदानात, त्यांना पहिले बाजूला करा. कोल्हे, ते कान तसे दिसतात कोल्ह्यासारखे. द्वारकानाथ जी चोरगे मॅन फ्रॉम बेलवरी आणि जीवनजी गव्हर्न मॅन फ्रॉम वाघोलीवाडा. अतिशय सुंदर असं पंचांची कामगिरी. संतोष म्हणजेचा पहिला चेंडू सहजरित्या डिफेन्स पद्धतीने खेळून काढला. चेंडू मात्र शॉट कोर्टच्या दिशेने याच्या टळून काढलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न की नाही, नकार दिलेला आहे. माघारी परतलं या ठिकाणी समर्थ याला. घाई करायची गरज नाही, अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं. काही हरकत नाही. ह्या चेंडूवर जरी जास्त धावा आला नाही तरी पुढच्या चेंडूवर आपण सहजरित्या जास्तीत जास्त धावा काढू शकतो. कारण मैदान आपण गाजवलेलं आहे. खरं तर आपण बघतोय समर्थ करू आतापर्यंत एकच चेंडू खेळला आणि 1 धाव काढले. आणि त्याचे मात्र नंदू घरत मात्र 2 षटकार 1 चौकार आणि 2 सिंगल्स धावाने खेळतोय मैदानामध्ये. चला घ्या, चला सुरुवात करा. खेळण्यास सज्ज समर्थ करू 5-6 स्टार्ट घेऊन. पुन्हा एकदा संतोष मडणे.
सुंदर संभालेला फटका या ठिकाणी, क्या बात है, कलाई का उपयोग किया, गेंद को भेज दिया बाउंड्री के बाद 6 रनों के लिए या दणदणाता सनसनाता छगा, 6 रन. काय ताकद लावली या फटक्याला. खरं तर ऑफ साईडला मारायचं भरपूर ताकद लावायला लागते आणि सहजरित्या समर्थकडू चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पार करताना नक्कीच ताकद आहे म्हणून तर त्यांना क्रिस गेलचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या विभागातील एक खेळाडूला एक मोठी इतकी उपमा दिली गेली. बहुतेक आम्हाला घरी बसवतील. हा आणि चांगला खेळ पाहायला मिळतोय मैदानामध्ये प्रेक्षकांना. या ठिकाणी डिफेन्स पद्धतीने खेळून चेंडूला मात्र सन्मान दिला या ठिकाणी, एकच धाव केली आणि नंदूला मात्र या ठिकाणी स्ट्राईक देण्यात आलेली आहे. एकीकडे नंदू खेळतो तर एकीकडे समर्थ खेळतोय, दोघं मिळून या ठिकाणी हा किल्ला लढवत आहेत आणि अशा प्रकारे फलंदाजी करतायत की सहजरित्या 68 धावांचा टार्गेट पार करू शकतील. 3 चेंडू फेकले गेले आतापर्यंत, उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. सातत्याने आपण पाहतोय शतरक्षण मात्र बदल होताना दिसतोय. शेवटचा सामना आहे, थोडासा वेळ घेतील. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि मला वाटतं सफल ठरतोय. चेंडू मात्र विजेच्या वेगाने जातोय. सक्सेस फटका, नेत्रदीपक फटका, चेंडू गेला सीमारेषेच्या पार, आलाय खणखणीत दणदणीत चौकार. कशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी करा, आमच्याकडे क्षमता आहे, आम्ही या मैदानाचे राजे आहोत, किंग आहोत, आम्ही चारे बाजूला फटकेबाजी करतो. नाही अगदी बरोबर आहे, 50+ खेळाडू खेळतोय, नाही करावं लागेल. मी सातत्याने जेव्हा जेव्हा ते मैदान तेव्हा मी म्हणत आलोय हे सुनामी वादळ इतकं आहे ना, थांबवणं शक्य नाही. 50+ खेळाडू, क्या बात आहे. कोण म्हणेल यांना 50+ खेळाडू. नवोदित खेळायला पण असं लाजवेल अशा प्रकारचे फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांनी पाहावे, शिकावं, नवोदित खेळाडूंनी शिकावं. बॅकफुटला जाऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि 38 सर्कल मध्ये राहिलेला चेंडू सहजरित्या एक धाव पळून काढलेली आहे. फलंदाजी नक्कीच 50+ एक खेळाडू आहेत ना, दररोज करण्याला स्पोर्टला मॉर्निंगला प्रॅक्टिस करण्यासाठी असतात. वय जरी किती झालं, किती जरी अनुभव असला तरी पण सराव महत्वाचा आहे. अतिशय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपूर्ण ताकद या ठिकाणी लावली होती समर्थ याने, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, मिलन झालेलं नाही त्याच्यामुळे. आणि आम्हाला वाटतं षटक क्रमांक दुसरं संपतंय, अर्थातच संतोष मदने यांचं. आणि धावफलकावर धावाला तर या ठिकाणी 32. पहिल्या षटकामध्ये दीप पाटील यांनी 18 धावा दिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये संतोष मदने यांनी 14 धावा दिल्या, म्हणजे 4 धावा कमी झालेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर लागलेल्या आहेत 32. 18 चेंडू मध्ये 36 धावांचा. क्या बात, काय कॅल्क्युलेशन आहे किरण याचं, इतक्या वर्षाचा अनुभव आहे. बहुतेक उमेश सर तुम्हाला आणि आम्हाला घरी बसवण्याचा व्हिडिओ उचललाय. मग माझंही काम करतोय तर किंवा तुमचंही काम करतोय. हा हे बहुतेक यांची संघटना खोलतील. नाही नाही पण खूप छान, अगदी बारकाईनं लक्ष आहे किरण तुझं. आणि अशा प्रकारचा माणूस हुशार हवा, चाणक्य हवा. सकाळीच एक बक्षीस लागलं होतं टुबर्गचं, रामशेठ घरे साहेबांनी लावलं, त्याच्यानंतर बक्षीस नाही आलं. बक्षिसांचा पाऊस पाडा. समर्थ कडूचा जर विकेट घेतला तर नरेश गायकवाड यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅशबॅक आलेला आहे आदरणीय सन्माननीय रामशेठ घरे साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. आणि विकेट ही तितकी महत्वाची आहे हो. समर्थ कडू मध्ये साधा खेळाडू नाही आहे, क्रिकेट क्षेत्रातील वाघ आहे, आता दरारा आहे आणि दरारा त्याचा कायम राहील. नरेश गायकवाड. हो 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 हो, गई 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 गेंद, बाउंड्री रन के बाहर, 6 रन के लिए छगा. शॉर्ट पर चेंडू टाका, गुडलेनचा टाका, ओव्हरपिच टाका, कशाही टाका, फुलटॉस टाका, आमचं काम आहे ते आम्ही बाकी चोख बजावणार. चेंडू आमचा दुश्मन आहे, त्याला मैदानामध्ये स्थान नाही, त्याला मैदानाच्या बाहेरच पाठवणार. हा एक गेला बघा. अरे
चांगला फटका मारायचा प्रयत्न होता या ठिकाणी आपण पाहतोय आणि शतशत मात्र चांगली शतरक्षण करताना मात्र थोडासा जमिनीवर आदळतोय त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होतोय जरी जरी पापण्या जरी झुकल्या तरी लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असतो आणि या ठिकाणी दुसरी धाव केलाय 16 चेंडू मध्ये 28 धावांची आवश्यकता धाव फलकावर धावा लागल्या गेलेल्या या ठिकाणी 40 माफ करा 40 हा क्या बात आहे बघू या ठिकाणी झेल होते का कॅच होते का 500 रुपयाचा कॅशबॅक या ठिकाणी नरेश गायकवाड जिंकलेला आहे 500 रुपयाच्या पेक्षा मोठा आनंद या ठिकाणी संघात झालेला आहे महान फलंदाज मात्र माघारी परततोय लागू झालेलं क्या बात आहे बघा मॅच जिंकण्यापेक्षाही जास्त आनंद झाला की महान मोठ्या फलंदाजाला मात्र या ठिकाणी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय अर्थात असं नरेश गायकवाड याला क्या बात आहे आणि प्रत्येक सामन्यामध्ये समर्थकांनी चांगली फलंदाजी केली दीपक गंबे मैदानात जाताना आणि समर्थकडू एक चांगला सल्ला देताना मार्गदर्शन करताना की कशा प्रकारे फलंदाजी करायचे हा सामना जिंकायचा आहे मी जरी मैदानाच्या बाहेर गेलो असलो तरी मैदानावर वर्चस्व आपलं राहिलं पाहिजे आपण सामना जिंकला पाहिजे नंदू गरज तर आहेतच जोडीला सागर पाटील साहेब लवकरात लवकर चित्तेच्या चपळ्याने जा लवकरात लवकर आणि उचला आणि बाजूला करा एक आनंद आणि जल्लोष साजरा करताना अर्थातच नावडे संघ या ठिकाणी उल्वे संघाचा एक सलामीचा बल्लेबाज जी संघाची ताकद संघाचा आधारस्तंभ जो होता अर्थातच समर्थकडून मात्र या ठिकाणी बाद झालाय नवीन फलंदाज आला या ठिकाणी दीपक गंबे 68 धावांचं टार्गेट धावसंख्या या ठिकाणी झालेल्या आहेत 28 धावांची आवश्यकता फुलटॉस मध्ये चेंडू या ठिकाणी आणि चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषा फार 7 धावांचा आलेला ह्या षटकार काहीतरी वेगळं व्हेरिएशन टाकायला गेले पण चेंडू मात्र फुलटॉस राहिला आणि संपूर्ण ताकद त्या फटकाला लावली आणि चेंडू मात्र सीमारेषा पार गेला या 7 धावा मिळतात धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 46 उर्वरित धावा पाहिजे त्या 14 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता उल्वे संघाला नावडे संघ आणि उल्वे संघ या दोन संघांमध्ये चाललेली ही लढत भिडत अंतिम सामना आजच्या या दिवसातील साइड मात्र चेंज करताना नरेश गायकवाड सुंदर असा फटका या ठिकाणी 2 चिल्डर मध्ये गाडलेला मारलेला फटका आणि हा चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 1 बाउन्स आलेला हा खणखणीत दणदणीत चौकार अनेक क्षेत्रामध्ये सातत्याने चांगली फटकेबाजी केली जाते कधी चौकार कधी षटकार कधी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कधी फाईन लेग क्षेत्रामध्ये कधी डीप बॅकवर्ड क्षेत्रामध्ये कधी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये कधी पॉइंटला संपूर्ण मैदान ज्यांनी गाजवलंय अर्थातच या उल्वे संघाचे फलंदाज दीपक गंबे आल्या आल्या त्यांनी षटकार ठोकला त्याच्या पाठोपाठ चौकार ठोकला 2 चेंडूचा सामना केलाय त्यांनी स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला हा फटका चेंडू जातोय कायम समालोचन कक्षामध्ये 7 धावांसाठी आलेला हा गगनभेदी षटकार मी मगाशी म्हटलं होतं वादळ आहे सुनामी आहे सहसा रीते एक जरी गेला तरी दुसरा वादळ मैदानामध्ये आलेला आहे दीपक गंबे धावा हव्या जिंकण्याकरता केवळ मात्र 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता खरं तर प्रत्येक चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता पण तेवढा कोण थांबणार नाही तेवढा वेळ नाही या फलंदाजाकडे याने आक्रमक असा पवित्रा उचललेला आहे त्याच्यामुळे हा सामना काही चेंडू मध्ये संपवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आणि संपवतील नक्कीच गंबे यांनी गंभीर परिस्थिती केलेली आहे या ठिकाणी मैदानावर आपल्या भारताच्या माजी खेळाडू गंभीर ज्याप्रमाणे तो गंभीर व्हायचा त्याचप्रमाणे गंभीर करून टाकलाय समोरच्या संघाला 12 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता
आणि कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनसुबा होता, पण बॅटची आतली कडा लागून चेंडू मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण विक्रम पवार, एक उत्कृष्ट असा गोलंदाज. मागच्या सत्रामध्ये मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सर्वांची मनं जिंकली, सामना जिंकून दिला त्यांनी. असेच ते विक्रम पवार गोलंदाजच्या मार्कवर. आणि फलंदाज मात्र त्यानंतर हा डेड बॉल, हा चेंडू मात्र काउंट केला झाला नाही. चौथा षटक बघितलं तर आपण 11 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. क्रॉसबॉलिंग खेळाचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडू मात्र जातोय 2 फिल्डरच्या मधनं, तिथं एकही क्षेत्ररक्षण आणि चेंडू मात्र सहजरित्या टॅल करतोय. 4 धावांचा इशारा पंचांचा या ठिकाणी. धावसंख्या या ठिकाणी 60, म्हणजे 8 धावांची आवश्यकता. सहजरित्या 68 धावांचा पाठलाग करताना हा उल्वेस संघ, अर्थातच आपण पाहतोय माऊली प्रसाद गौरी प्रस्फोट उल्वेस संघ या ठिकाणी 10 चेंडू जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, अंतिम सामना, आणि या सामना पाहण्याकरता अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित या पंचक्रोशीतील ज्येष्ठ खेळाडू, अनेक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. चला घ्या लवकरात लवकर. धन्यवाद साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. क्षेत्रक्षण मात्र थोडे जवळपास आलेला आपण पाहायला मिळतात. क्रॉसबॉलिंग खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अंगावर आदळला. या ठिकाणी एलबीडब्ल्यूचा अपील मात्र जोरदार केलं गेलं, पण पंचांनी मात्र अपील फेटाळलेला. लेग बाईटचा इशारा पंचांचा. एस्टापासून थोडासा वरती असलेला हा चेंडू बघा. पाणी वगैरे द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. पाणी जा घेऊन, कोणीतरी पाणी जा घेऊन जा लवकरात लवकर. मी मगाशी म्हटलं होतं 3 गोष्टींचा पुरवठा वेळेवर झाला पाहिजे. एक तर पाणी, दुसरं चेंडू, आणि तिसरं म्हणजे एखादा खेळाडू जखमी झाला त्याच्यासाठी लागणारे ते औषध. जा लवकरात लवकर. नाही लगेच नको, घाई नको, घाई नको. बघा तेच बॅट्समॅन पाठवा दुसरा. चला चला लवकर चला. नाही खरोखरच जर आपल्याला त्रास होत असेल ना तर आपण खरोखर शांतच बसलेलं बरं असतं. कारण कधी कधी जास्त दुखापतीने खेळलो तर आपल्याला त्रास होतो त्या गोष्टीचा, आणि नंतर मग वेगळंच काहीतरी आपल्या शरीर घडतात. त्याच्यामुळं आपण स्वतःची काळजी घ्यावी. आणि खरोखरच एक हास्य विनोद, मलाही हसू आवडत नाही. मी माईक बंद केला होता. काय काय कुठे असं. चला थोडासा हास्य विनोद असायला हवा, हसण्याने माणसाचं आयुष्य वाढतं. इथला मैदानात फुटपाथ बघूया, चेंडू या ठिकाणी बघूया कॅच होते का ते छत्रपती. आणि काय हे चांगला झेल होता, घेण्याचा प्रयत्न होता, झेल मात्र भूमीला दान झाला. त्याचा फायदा मात्र या ठिकाणी या फलंदाज उचलताना. धावसंख्या या ठिकाणी धावफलकर आपण पाहतोय 62, म्हणजे आता जिंकण्याकरता केवळ मात्र 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. तरी बघा धावा जरी कमी असल्या, चेंडू जरी जास्त असले तरी मात्र हा संघाने या मात्र हार मानलेली नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू पळत नाही तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही. स्ट्रेट ड्राइव्ह, विजयाचा आलेला हा घडागती प्रहार षटकार, आणि खूप खूप अभिनंदन या ठिकाणी माऊली गौरी स्पोर्ट उल्लेख संघाचा. खूप छान खेळ खेळलात आणि या ठिकाणी प्रेक्षकांची, आयोजकांची मनं जिंकलीत. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेचं, या क्रिकेटचा आस्वाद घेतलात आणि सर्व
क्रिकेटपटूंचा मनापासून आभार व्यक्त करतो की या स्पर्धेला खूप छान तुम्ही सहकार्य केलं, कुठल्या प्रकारचा गालबोट लागू दिला नाही, पंचांनी जे निर्णय दिले त्या पंचांच्या निर्णयाचं स्वागत केलं आणि खरोखर कौतुक करावं तेवढं कमी ज्या पंचांचं. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये एक सामनावीर किताब दिला जातो आणि या शेवटच्या सामन्याचा अंतिम सामन्याचा सामनावीर किताब दिला जातो. अर्थातच उमेद संघाचा एक स्फोटक फलंदाज ज्याने 11 चेंडूमध्ये 27 धावा काढल्या असा ठरतोय तो नंदू घरात. जोरदार टाळ्या नंदू घरासाठी. क्या बात आहे या व्यासपीठावर 50+ त्या क्या बात आहे. आणि खरं एखाद्या नवोदित खेळाडूला लाजवेल अशा प्रकारची फलंदाजी नंदू घरत यांच्या माध्यमातून केली गेली. 50शी पार झालेली आहे तरी सुद्धा धावांचा ओघ